काढलेत आता पप्पांनी मासे. लागले थोडेफार पकडले एवढे सगळे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता आलो होतो मासे पकडायला, म्हणजे जाळी लावून झाली आहे. आम्ही पहिले बघू म्हणलं लागत आहेत का मासे. आता बघू, लागलेत मासे थोडे. दाखवतो तुम्हाला. पाणी ले गारे. काढ ना. काय टी शर्ट काढ. कशाला, राहू दे. मला टाका डायरेक्ट पाण्यात. पप्पा काढतायत व्हिडिओ. गार लागतय. मित्रांनो मासे दाखवतो. उलटे कुठं दाखवतो, तसा कुठं दाखवता. कॅमेरा तुमच्याकडे येतो. माझ्याकडे आहे. बर हो, मधून मोडून टाकतात ती. चला 5-10 मिनिटं थांबूया बाहेर आपण. बघ, दिसले का तुम्हाला? सांगा मला. आता बघायला लागेल कॅमेरामध्ये दिसतात का. पप्पांनी डायरेक्ट बुडवून टाक. इकडे पण लागले असते. आता बघू किती लागलेत. आधी पहिलं म्हणलं बघू लागतात का, नाहीतर पचका होईल परत. कारण जाळी मोठ्या तोंडाची आहे, मोठ्या मापाची आहे. एका बोटाची एक बोट. परत तिथं लागला बघ. एका बोटाची आहे पूर्ण जाळी. त्याच्यामुळं पप्पांनी आधी इथून तिथं शेवटपर्यंत टाकली. लास्टपर्यंत टाकली आहे. अजून मोठी आहे. होंबिल म्हणून प्रकार असतो मुंगीसारखा. जर कोणाला माहिती असेल तर तो चावलाय माझ्या भरपूर सपाटीवर. वरती बघितलं नाही, त्यामुळे सगळं चावलेलं आहे पाठीमागं. आता बघू किती लागतात. पाण्यातून नका फिरू आता, हो बाहेर. असलं ऊन लागतंय आणि पाय असले घन तापता येतात ना. सक्षम आमच्यासोबत आहेत इथं बशी. सक्षम, इथं बशी. महेश दादा, पप्पा, मी. आंघोळीला जायचंय पण इथं बस ना, तोपर्यंत जरा पाय घेऊ होतील ना ते. आता आंघोळीला पण जायचं प्लॅन आहे. अरे बरं वाटतंय माहिती आहे का. चला आता बघू किती लागतात. थोडेसे भेटले बस झाले. लागलेत ते, फक्त गेले नाही पाहिजे. कारण जाळी मोठी आहे. जाळी एक अंगठ्याच्या याच्या एवढी आहे. तुमचा अंगठा आणि माझा अंगठा केवढा आहे मला काय माहिती. माझ्या अंगठ्या एवढी आहे. अंगठ्या एवढी आहे बरोबर. चला तर बघू किती लागतात. पप्पा गेलेत काढायला. 10 मिनिटं झालेत. काढतात आता. आता काय माहित किती लागलेत. बघू आता. जेवढे लागले तेवढे लागले. परत टाकू. किती लागलेत? 10-12 दिसलेत म्हणजे. बघू आता. इकडून साईडने टाकायला पाहिजे. साईडनी. पायाला मासे बघा कशी करायला लागली. माझंच रिफ्लेक्शन दिसतंय. इकडून टाकायला पाहिजे होते अशी. सगळे मळे मासे आहेत. पाणी एवढं आहे ना, ते ओढून आणता 2 लागले. काय माहिती किती लागलेत बघू. लागले दिसतात थोडेफार. बघू. जरा
काढलेत आता पप्पांनी मासे, लागले थोडेफार. दगड आहेत रे खाली बघा दिसतात का? थांब थांब दाखव. सगळे मळी आहेत. 2-4 पाटके आहेत फक्त. बघू आता काढतो पप्पा. भरपूर आहेत रे. किती लागले? हो बघा, आई शपथ. पडला पडला पडला. पिशवी घे. पडलो भाई. लागलेत भाई मासे बघा. टाक नाही तर. मासे काढल्यानंतर खाली पडले. बा. हो बघा. पाणी ठेवू का टाकू का थोडं त्याच्यात? काय पाणी याच्यात पकड रे सक्षम. काढतो. बसलाय बिचारा. मला काढायला नाही. थांबा थांब. सुकणे थांब. पाण्यातून अडकलेत ना सगळे. कुठे गेला रे? निघालाच नाही. पिशवीवर पाणी टाकू का थोडं ह्याच्यावर? नका. एकदा काढायला ना कशी काढायची. बंद कर आता. नंतर बघ. आता हे बघा एवढे पकडले. एवढे सगळे मोठी साईज. पण ह्याला पोट साफ करायला लागत असेल ना रे. हां असं कुठं लागत? मम्मी आहे ना. एवढे भेटले आता. तर पप्पा परत गेले टाकायला. कुठे गेले? तिकडे गेले आता. झालं उतरते पाणी. हो गारेले बेकार. तिकडे गेले टाकाय. सक्षम जा. हां. आता आलोय पाण्यात. गुडघ्या एवढंच पाणी आहे. आणि पाण्यात आलोय. पप्पा टाकतात तिकडं. तू कशाला? टाकल्या लागला. राहू दे. चप्पल गेली माझी. कुठं? चप्पल. पप्पांची चप्पल गेली. आली. इथं गुडघे एवढं पाणी. गार लागतंय पाणी बेकार. गरमच तेवढं होतंय. गरम करणं मारणाचं गरम. नुसते मासे. नाही एवढं पाणी. तिकडं पाणी जास्त. तिकडे जास्त आहे. लावताय त्याच्यात पप्पा. 10 किलोचा सापडा. हां 10 किलोचा मासा. अरे मागं भेटला होता आम्हाला पावसाळ्यातून. किती 1.5 किलो 1 किलो पर्यंत होता ना पप्पा? अर्धा किलो होता. दिसायला लय मोठा होता. एवढा होता. सगळे पानं अडकले. तिथं झाडून काढून ते आपल्याला हाताला लागणार. सगळे पानं अडकायला लागलेत त्याच्यात. काय करायचं? सगळे पानं अडकतात. सगळे नुसता घाम सुटला पाण्यात येत.
पाण्यात जातो तिकडं आंघोळ करायला मस्त. एवढे भेटलेत पप्पांपुरता एकट्यापुरता भेटलेत मासे. एवढ्याशेच आहेत ते, तुम्हाला बस झाले तेवढे, ते होणारच एवढीचे. तिकडून अशी गोल फिरवून घ्या ना. असं थोडं पुढं पुढं असं पुढं पुढं सरकव. तिकडे त्या कोपऱ्यातून घे. आली गुडघ्यापर्यंत आलं पाणी. सरकव का इकडं? सरकव आतमध्ये दाब. आतमध्ये दाबायची. माझ्या दादाला शिकवायचे थोडे थोडे. माझ्या दादा आता इकडे घर घेतोय. माझ्या दादा कोकणातच स्थायिक होतो आता. थोडा वेळ जास्त राहू. आता आंघोळ करायला जाऊ. लागला वरनं आला उडी मारून. जाळी टाकली त्याचं वरनं उडी मारून येतात. काय झाले ते पानं अडकलीत ना तिथं वरती, त्याच्यामुळं मासे नाही लागत आहे. आता हे एवढे लागले ना, 10 मिनटं पण नसून ठेवली लगेच काढले तरी एवढे भेटले आम्हाला. अर्धा तास ठेवली तर किती भेटतील. चला आता आंघोळ करायला जातो मस्त. बारीक बारीक नाहीत लागत, मोठे मोठेच लागतात सगळे. अडकली तिथं. येतो पायावर मासे. दिसतंय का मासे? काय सोन्याचं झाकण. माझा पप्पा गेलेत परत टाकले, तर परत गेलेत काढायला. बघू किती लागले. वाटत तर नाहीत आता. इथं लागला एक, इथं एक तर दिसला, इथं एक तर दिसला मला. इकडं आहेत एक दिसला. दगडातून चालायला लय पाय दुखायला लागेल. लागलेत तर खरं. आता बघू, मागाशी चांगले लागले पहिल्यांदा टाकले तेव्हा. आता इथं दिसत नाही. इथं नाही दिसत, इकडे नाहीत लागले. नहीं लगा है इधर मच्छी. इथे एक लागलाय मोठा. कट इथं पण निघाले. अरे मारला होता तरी नाही तर जगणार नाही जास्त, मरणारच आहे. तिकड इथलं काढ ना. तो दाबला होता, त्याला मारला होता मी. चांगलंच अडकलं. बंद केला का? न बंद कर. आले आमचे मासे पकडून. आता एकदा टाकायला गेले पप्पा. आता आलं आंघोळ करायला कोंडीवर. दाखव रे किती पकडले. एवढी पिशवी अर्धी पूर्ण नाही, अर्धीपेक्षा अर्धी भरली. अर्ध्यापेक्षा अर्धी हुशार झालेत माशी. रेंज आली.
लगेच मेसेज. जरा लय झूम झाले, झूम लय झाले. आता कसं कोंडीवर आलोय. आम्ही आलो की ऊनच कमी होऊन जाते. कोई तो आया था, कोई तो आया था इधर. तिथे सामान पडलंय कोणाचं तरी. दिसलं का ते? बघ की दगडावर, दगडावर दगडावर. कोंडीवर आले आता आम्ही आंघोळ करायला. इथं पुढे या पुढं. हा तेच पुढे ये म्हणून. मी आधीच वल्ला आहे. मी डायरेक्ट उडी मारली होती पाण्यात खाली तिथं. बसले आता मस्तपैकी. मस्त गार हवा लागते. पाणी पण गार गार आहे. पाण्याच्या लाटा बघा कशा दिसतात. बघा माझी तर डेअरिंग होय ना आता पाण्यात जायची. अरे भिजलोय आधी. उद्या नाही परवा. अरे उद्या जायचंय. परवा बघ. मला म्हणलं तर उद्या जायचं. बघ ना तुम्ही. 3 वाजता नाही वाचून दुपारी 9 वाजेपर्यंत घरी जाणार. बघू माशी. आता बोलाय की काहीतरी खाताय काय? काय खोबरं, तुमच्या आसरकोंडीवरचं खोबरं नारळातलं ते खाताय? खातोय. आता खाली कांडळ लावून मासे मारले आणि आता घरी चाललो आंघोळ करून. मासे मारले, घरी गेल्यानंतर दाखवतो. घरी गेल्यावर दाखवतो मासे किती मारले. 3 वेळा लावली ना? 2 वेळा. 1 वेळाला काय भेटलं नाही म्हणून 2 वेळा. हां 2 वेळा लावली, 2 वेळा. माझी तुटली चप्पल अजून तिथं जर टाकले ना वरती इकडे चप्पल तुटली माझी. भरपूर भेटतील तिथं. आता लंगडत लंगडत घरी जाणार. करवंद आता आहेत, भरपूर आहे. आलेत. हे बघ इथं बघ किती आहेत. बघा पूर्ण वरती जाळ बघ. वर या साईडला इकडं. हा सगळे करवंदच आहेत.
त्या झाडाला भरपूर असते, तेवढ्याच झाडाला बरोबर भरपूर असतात. आता केस इकडं फिरवतो, नंतर फिरत नाही. हां काय होतंय? घरी गेल्यावर दाखवतो मी किती मासे पकडलेत. मासे आम्ही एवढे पकडले की 5 विकायला बसलो तर 5 मिनिटात संपून जातील. जास्त नाही भेटले पण भेटले. मागच्या वेळेला लावली होती आम्ही गणपतीच्या टायमिंगला, तेव्हा तर आम्हाला मोजून 3 मासे भेटले. 3 लागले होते त्याला आणि काढायला गेलो तेव्हा एक निघून गेला, मग 2च राहिले, मग ते पण सोडून दिले. चालू आहे ना. चला घरी गेल्यावर दाखवतो डायरेक्ट मासे किती, कारण आता लंगडत जायचं आहे. घरी गेल्यावर भेटतो एवढे पकडले जातात, दाखवतो. जा झालं काम. हे तिकडे ह्याच्यात ठेवू कपाटात टाकून ठेवे. नाही लागणार आहे ते. ती नेतो तिकडं आता. हे पण ठेव, हे अजून एक ठेवते संपला. पानं पण आली त्याच्यात, एवढे भेटले एका टायमाची बाजू. चांगले आहेत मासे. मोठे मोठेच लागले, ते बारीक हे नव्हतं ना, मोठे होते ना ती. एवढे भेटले आता आम्हाला, बस झाले एका टायमाची भाजी. जास्त नाही, आमची हौस होती तेवढी हौस आमची पूर्ण झाली. एवढे आहेत, बस झाले. चला आता काय पकडलेत फक्त, भाजी काय आज करणार नाही म्हणून. आता म्हणजे आत्ता करणार नाही, नंतर करेल. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा. चला बाय.